नसे अंतरी कामकारी विकारी, उदासीन जो तापसी ब्रह्मचारी, निवाला मनी लेश नाही तमाजा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. थोर सत्पुरुष हा अंतःकरणामध्ये कामाने भारलेल्या विकाराने युक्त नसतो, हे सर्वांनी समजून घेतले पाहिजे. सत्पुरुषाच्या अंतःकरणात, जीवनात किंवा कृतीत कोणत्याही स्वरूपाचा विकार नसतो असे नाही. कारण विकार शब्द आपण समजतो ते अगदी संपूर्ण वाईट नाही. ती एक निसर्ग कर्माने प्राप्त होणारी अवस्था असते आणि काही वेळा काही प्रमाणात ती आवश्यक, इष्ट किंवा उपयुक्त असते. बाल्य, तारुण्य, वार्धक्य हे जीवनाचे विकारच आहेत. साय, तूप, लोणी, दही, ताक यांना शास्त्रीय भाषेत दुग्ध विकृती म्हणजे दुधाचे विकार असेच म्हणतात. दागिने हा सोन्याचा विकारच आहे. तेव्हा विकार म्हटले की तो त्याज्य हे मानणे योग्य नाही. विकाराची त्याज्यता, अनिष्टता लक्षात यावी म्हणून समर्थांनी विकाराला कामकारी असे विशेषण दिलेले आहे. एका प्रकारचे विकार जसे इष्ट, उपयुक्त, अपरिहार्य असतात, तसे दुसऱ्या प्रकारचे नसतात. दूध नासणे आणि दुधाचे दही होणे यांची प्रक्रिया सारखीच असते. त्यामुळे ते दोन्हीही दुधाचे विकारच होत. पण नासलेले दूध हे त्याज्य आहे. दही आवडीने खाल्ले जाते. तसेच माणसाच्या अंतःकरणातील विकारांचे आहे. स्वरूप, प्रमाण आणि देशकाल परिस्थिती याप्रमाणे हे विकार इष्ट व अनिष्ट असू शकतात. आपण ढोबळ दृष्टीने वरवर विचार करतो तेव्हा दोन्ही सारखेच दिसते, पण ते खरे नव्हे. अश्वत्थाम्याच्या अधमपणामुळे मृत झालेल्या उत्तरेच्या मुलाला जिवंत करताना मी असत्य बोललो नसेन, अधर्माने वागलो नसेन, रणातून पळालो नसेन तर हा बालक जिवंत होवो इत्यादी इत्यादी प्रतिज्ञा भगवान श्रीकृष्णांनी केल्या होत्या. आणि ते बालक जिवंत झाले असे वर्णन महाभारतात आहे. आता वरवरच्या अर्थाने नैतिक वर्तनाच्या या कसोट्या श्रीकृष्णाच्या चरित्राला लावण्याची सोय आहे का? द्रोणवधाच्या प्रसंगी त्यांनी सांगितलेली युक्ती, जरासंधाच्या आक्रमणाच्या वेळी, शेवटच्या वेळेला मथुरेहून केलेले पलायन, 16,108 स्त्रियांचा केलेला स्वीकार इत्यादी सर्व वरवर विचार करता त्यांच्या प्रतिज्ञेशी विसंगत आहे असे दिसते. श्रीकृष्णाच्या बाललीला तर मी माती खाल्ली नाही असे त्याच्या खोटे बोलण्याचे प्रकार सूरदासादी संतांनी गायले आहेत. यावरून हे लक्षात येईल की श्रीकृष्णाचा अवतार हा धर्मरक्षणासाठी असल्याने त्यांची प्रत्येक कृती शुद्ध निस्वार्थ भावनेने लोकसंग्रहासाठी, लोककल्याणासाठी केलेली होती आणि त्यामुळे ती श्रेष्ठ, पवित्र, आदरणीय अशीच होती आणि ती तशीच मानली पाहिजे. व्यास वशिष्ठादी प्रज्ञावंत महर्षींना, ज्ञानेश्वरादी संतांना, छत्रपती शिवाजी, लोकमान्य इत्यादी राष्ट्रपुरुषांना जन्म देणारा काम हा इष्टच असतो. नाठाळाचे माथी काठी मारणाऱ्या तुकारामांसारख्या भगवत भक्ताच्या अंतःकरणातील क्रोध वंदनीय असतो, आवश्यक असतो. आई प्रेमभराने बालकाचे चुंबन घेते, त्यापेक्षा हित व्हावे म्हणून मुलाला चांगले वळण लावण्यासाठी संतापून थोबाडीत देते, तेव्हा तिचे वात्सल्य अधिक उत्कटतेने अनुभवाला येते असे जाणत्यानं वाटते. केवळ विकारी आणि कामकारी विकारी यातील अंतर आता लक्षात येईल. श्री गोंदवलेकर महाराज संपत्तीच्या वाटणीच्या निमित्ताने भाऊबंधांची भांडत असत. अपशब्द उच्चारित असे वर्णन त्यांच्या चरित्रात आहे. कारण व्यवहारात ते आवश्यक होते. महाराजांचे मोठेपण असे की असले भांडण त्यांच्या डोक्यावर बसले नाही, डोक्यात चढले नाही. असे कामकारी नसलेले विकार कोठे दिसले तर ते त्याज्य मानण्याचे कारण नाही. कच्ची कैरी पिकून आंबा होतो हाही विकारच आहे, आणि पिकलेला आंबा सडतो हाही विकारच आहे. दोन्ही सारखेच त्याज्य नसतात. साय, दही, लोणी, तूप यांना दुधाचे विकार म्हणजे दुग्ध विकृती असेच म्हणतात. त्यांचा उपयोग चांगलाच असतो. विकार
जेव्हा पूर्णपणे नियंत्रित असतो, व्यक्तीच्या स्वाधीन असतो, धर्माच्या मर्यादा पाळून असतो, हेतुतः शुद्ध असतो, खऱ्या अर्थाने संरक्षण, प्रगती, विकास यांना पोषक असतो, तेव्हा तो इष्ट असतो, आवश्यक असतो. थोर भगवत भक्तांचे विकार असलेच तर असे असतात. ते कामकारी कधीच नसतात. ते कामू करवी ते करीती असे कधीच नसतात, म्हणून ते धन्य होत. ही सर्व त्याच्या अंतःकरणाची प्रवृत्ती आहे. ती बाहेरून ओळखता येईलच असे नाही. सत्पुरुष बाहेरून कसा दिसेल ते सांगता येणार नाही. कावीळ झालेल्या माणसाला जसे सगळेच पिवळे दिसते, त्याप्रमाणे धनेशणेत, दारेशणेत गुंतलेल्या सामान्य माणसांना निरीच्छ, निरपेक्ष संतही विषयासक्त किंवा प्रसिद्धी लोलूप आहे तसे वाटते. अंतरंग शोधण्याची पात्रता सर्वांनाच नसते आणि संतत्व ओळखणे हा तर अंतरंगाचा विषय आहे. रत्नांचा परीक्षक विरळा, तसे संत ओळखणाराही विरळाच. समर्थांनी अंतरी शब्दाचा उपयोग केला आहे तो या दृष्टीनेच. बाहेरून संत कदाचित विकारही दिसेल, पण अंतरी आतून तो कामकारी नसेल. कारण तो या श्लोकाच्या दुसऱ्याच ओळीत सांगितल्याप्रमाणे वस्तुतः उदासीन, तापसी आणि ब्रह्मचारी असा असतो. उदासीन म्हणजे अलिप्त, तटस्थ, निर्मम, औत्सुक्य नसलेला. उदासीन म्हणजे माणूसघाणा नव्हे, तुसडा नव्हे, गर्विष्ठ तर नव्हेच नव्हे. उदासीन म्हणजे रड्या नव्हे, ज्याची स्थिती सर्व प्रकारच्या त्याज्य विकारापासून, कामक्रोधादी षड्विकारापासून, माया ममतेपासून वेगळी असते, वरची असते, विकार खाली असतात. जो त्यापासून वर असतो तो उदासीन. विकार त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि म्हणून ते त्याला त्याच्या स्थानापासून भ्रष्टही करू शकत नाहीत. तापसी म्हणजे तपस्वी, तप करणारा, तितिक्षा असणारा, कष्टाला न कंटाळणारा. सोशिक परमार्थातील हा एक फार महत्वाचा सद्गुण आहे. सामान्य माणसाला काही सोसत नाही. कोणाचे बोलणे सोसत नाही, कोणाचे वागणे सोसत नाही. उन्हाळ्यात ऊन, पावसाळ्यात पाऊस, थंडीत थंडी हे सर्व बाधते. त्यातील काही सोसत नाही. शारीरिक मानसिक पातळीवर संयमाची सवय नसते आणि त्यामुळे जे जे काही घडते ते पीडाकर ठरते, क्षोभ निर्माण करणारे ठरते. तापसी हे सर्व सहन करतो. क्रियेशी प्रतिक्रिया असे त्याच्या ठिकाणी घडत नाही, कारण त्याच्या ठिकाणी तितिक्षा असते, क्षमाशीलता असते, सोशिकपणा असतो आणि हे सर्व घडते ते उदासीनतेतून घडते. तापसी अगतिक नसतो, दुर्बल नसतो. कित्येक वेळा माणसे प्रतिकूल परिस्थितीत गप्प बसलेली दिसतात, पण आतून वेदनेने तळमळत असतात. रागाने त्यांचा जळफळाट झालेला असतो, हे खरे तप नव्हे. तितिक्षा असावी लागते, ते खरे तप. आली उर्मी साहे, तुका म्हणे थोडे आहे, असे म्हणून तुकोबारायांनी साधकाला उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. संत हा उदासीन असतो, म्हणून तापसी असतो आणि म्हणूनच ब्रह्मचारीही राहू शकतो, राहतो. उदासीनता ही संतांची सहज प्रवृत्ती आहे. तापसी ही परिस्थितीवशात अनुभवास येणारी अवस्था आहे आणि ब्रह्मचारी हा या दोहींचा आचरणामध्येही दिसून येणारा स्वाभाविक परिणाम आहे. ब्रह्मचारी शब्दाचा मूळ अर्थ ब्रह्मणी चरती, ब्रह्मणे चरती, ब्रह्मात राहणारा, ब्रह्माकरता जगणारा, ब्रह्माच्या प्राप्तीसाठी प्रयत्नशील असा आहे. यासाठी त्याला बहिर्मुखता सोडून अंतर्मुख व्हावे लागते. विषयासक्ती सोडून ध्यानमग्न व्हावे लागते आणि मग त्याचा परिणाम लौकिकार्थानेही ब्रह्मचर्य पालनाचा होतो. मनात उत्पन्न होणाऱ्या अनेक प्रकारच्या वृत्तीवर आणि मग इंद्रियावरही संतांचे पूर्ण स्वामित्व असते. इंद्रिये त्यांच्या स्वाधीन असतात, म्हणून त्यांना वशी म्हणतात. इंद्रिये त्यांची सेवक होतात, म्हणून त्यांना गोस्वामी म्हणतात. ऋषिकेश शब्दाचा अर्थही तोच आहे, वशेही अस्येंद्रियाने. कारण
ऋषिक शब्दाचा अर्थ इंद्रिय असा आहे. आपण हे विशेषण परमेश्वरासाठी वापरतो. देवभक्त एकरूप होत असल्याने भक्तही देवाप्रमाणेच इंद्रियांचे स्वामी असतात. ब्रह्मचारी शब्दातील अर्थाची व्यापकता मोठी आहे. स्थूल शारीरिक क्रियेपुरता त्याचा अर्थ मर्यादित करणे हे चुकीचे आहे. तेवढाच अर्थ करून वागण्यामध्ये शारीरिक मानसिक विकृतीही निर्माण होते आणि मग तथाकथित बुद्धिवादी ब्रह्मचर्य हे दोषास्पद ठरवण्याचा प्रयत्न करतात. ब्रह्मचारी शब्दाचा खरा अर्थ आणि त्यामागील व्यापकता लक्षात यावी म्हणून समर्थ उदासीन, तापसी, ब्रह्मचारी हे शब्द एकाच संदर्भात, संतत्वाच्या संदर्भात एकत्र वापरतात. हे तिन्ही भाव परस्पर पूरक आणि एकमेकांना आधारभूत असे आहेत. ते तसे असतील तरच सुख, समाधान, प्रसन्नता देणारे होतात. संतांच्या ठिकाणी हे तिन्ही भाव जणू एकरूपतेने असतात आणि म्हणून ते धन्य होत. संतांच्या ठिकाणी कामकारी विकार नसतात. ते उदासीन असतात, तापसी असतात, ब्रह्मचारीही असतात आणि याचा परिणाम म्हणून ते मनामध्ये निवलेले असतात, शांत असतात. त्यांचे अंतःकरण प्रसन्न असते, आनंदी असते. आपण आपल्या सोयीसाठी ईश्वराच्या भक्तावर संकटे येतच नाहीत असे समजतो. काही संत वचनांमुळे ईश्वर भक्तांना सर्व संकटातून तारून नेतो अशी आपली समजूत झालेली असते. मर्यादित अर्थाने तसे घडतेही, पण ते आपण समजतो तितके व तसे खरे नसते. सर्व थोर संत महंतांच्या ईश्वराशी जवळीक साधली आहे अशा महात्म्यांच्या, महापुरुष म्हणून जे विख्यात आहेत अशा थोर व्यक्तींच्या जीवनाचाच जर आपण विचार केला तर अनेक प्रकारची संकटे, आपत्ती त्यांच्यावर कोसळली होती असे आढळून येते. स्वतः भगवान रामचंद्र, धर्मराज युधिष्ठिर, ज्ञानेश्वर, तुकोबाराय, भगवत भक्त मीरा, संत सखू, रामकृष्ण परमहंस, रमण महर्षी या सर्व थोरांच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची संकटे उग्र स्वरूपात आलेली होती असे दिसून येते. ज्या संकटांच्या आघाताने सामान्य माणूस खचून गेला असता, पार मातीला मिळाला असता, अशी संकटे या महात्म्यांनी भोगली. व्यावहारिक अर्थाने आपण ज्याला हाल, अपेष्टा, दुःख, ताप, व्याधी मानतो त्यातून हे कोणी सुटलेले नव्हते. संतांची थोरवी संकटे न येण्यात नाही, आपत्तीतही प्रसन्नचित्त राहण्यात आहे. त्यांच्या अंतःकरणातून रजोगुण आणि तमोगुण यांचे प्राबल्य फार नाहीसे झालेले असते. ही थोर मंडळी नित्य सत्वस्थ असतात आणि म्हणून त्यांचे समाधान कधी ढळत नाही, प्रसन्नता कधी मळत नाही. काम, क्रोध ही रजोगुणाची अपत्ये खरी, पण ती तमाने जणू दत्तक घेतली आहेत. तमोगुणांचे कामक्रोध या आपल्या पुतण्यावर प्रेम फार, आणि म्हणून त्यांनी आपली मोहप्रमादादी संपत्ती त्यांना देऊन टाकली आहे असे वर्णन श्री ज्ञानेश्वर महाराजांनीही केले आहे. तेव्हा तमोगुण नाहीसा झाला की कामक्रोधांचे स्वरूपही कामकारी राहत नाही. हे विकार त्याज्य या अवस्थेत नष्ट होतात आणि त्याचा परिणाम म्हणूनच उदासीनतादी लक्षणे प्रगट होतात. अंतःकरण शांत, प्रसन्न, समाधानी राहते. सत्पुरुषाला ही स्थिती प्राप्त झालेली असते, म्हणूनच त्याला सत्पुरुष म्हणावयाचे. असा हा ईश्वर भक्त धन्य होय. जय जय रघुवीर समर्थ.